चला तर मग चालू करतो बाबांनी लिहिलेली व प्रसिद्ध झालेली त्यांची 11वी कथा. कथेचं नाव आहे नाव, जी प्रसिद्ध झाली होती मनोरच्या जानेवारी 1966च्या अंकामध्ये. दूरवर डोंगर जांभळे झाले आहेत. आकाशही गडद निळं झालं आहे. जवळच्या टेकडीच्या उतरणीवर कसं हिरवेगार आहे. काळ्या पांढऱ्या शेळ्या निवांतपणे चरत आहेत. त्यांना राखणारी म्हातारी दगडावर बसून राहिली आहे. मधूनच एखाद्या शेळीकडे दगड फेकते आहे. बाजूच्या बंगल्यांचं बांधकाम मंदपणे चाललंय. विटांचा ढिगारा पडलाय. हिंदी सिनेमातलं गाणं भसड्या आवाजात गात एक माणूस चुना सिमेंट कालवत बसलाय. गवंडी तंबाखू चोळत एका घमेलेवाल्या बाईशी काहीतरी गुलचट बोलतोय. त्या बाईचे काळे दात वारंवार दिसत आहेत आणि तिचं काळं कुळकुळीत पोरग शेडच्या दारात वळवळते, हातपाय हलवते. सुषमा दारात उभी राहिली. त्या छोट्या कळकट पोराकडे पाहत ती हसली. त्या हास्यात तिचे अंग फुलारून निघाले. रोमारोमात सुख भरून राहिले. गालातल्या गालात हसत ती घरात वळली. एकदम तिला कसल्या तरी कामाची आठवण झाली. तिने तांदळाचा डबा उघडला, स्टेनलेसचं ताट काढलं, दारात बसून निवांतपणे ती तांदूळ निवडू लागली. दारातून गार गार वारा आलं. तिचं अंग शहारलं. तिनं पदर अंगभर लपेटून घेतला. तांदळाचा एक एक दाणा पुढं सरकू लागला. जराशाने पोटाच्या भाराने ती अवघडली आणि सुखाची गोड शिरशिरी तिच्या अंगातून धावली. सुषमाच्या संसारात एक तान्हुला येणार होता. त्याचा छोटा जीव पाळण्यात वळवळणार होता. अंगरखी, टोपडी, दुपटी यांनी तिचं घर भरून जाणार होतं. छोट्या छोकऱ्याच्या गोड हास्यानं ती हरकून जाणार होती. त्याला अंगाखांद्यावर खेळवण्यात तिच्या आयुष्याचं सार्थक होणार होतं. घरातलं वातावरणही मग बदलणार होतं. आपल्या छबाकड्याला पाहण्यासाठी वसंतराव ऑफिसातून लवकर येणार होते आणि मग दोघंजण त्याच्या खोड्यांची चर्चा करत आनंदाने वेळ घालवणार होते. याही पेक्षा त्याच्या कौतुकात तिला कंटाळवाणी वाटणारी दुपार टळणार होती. सुषमा त्या कल्पनेने मोहरून निघाली. स्टेनलेसच्या ताटाकडे तिने बघितले. ताटावरचे तांदूळ हळूहळू सरकत होते. सुषमेच्या सासरचं मोठं वैभव होतं. टिळक रोडवर बंगला, मोठी बाग, दारात गाडी, अद्ययावत फर्निचरने सजवलेला मोठा दिवाणखाना, जर्मनीहून आणलेला मोठा रेडिओग्राम, जर्मन ऑपेराच्या रेकॉर्ड्सची मोठी चळत, युरोपातून आणलेल्या पुष्कळ शोभिवंत वस्तू आणि आप्पासाहेबांचं पायात घुटमळणारं सयामी मांजर. आप्पासाहेबांचं आणि वसंतरावांचं क्षणभरही पटत नसे. जर्मनीच्या अनेक वाऱ्या करून आलेले आप्पासाहेब कमालीचे तापट आणि हेकेखोर होते. त्यांना त्यांच्या विद्वत्तेचा आणि श्रीमंतीचा गर्व होता. वसंतरावांचं व्यक्तिमत्व त्या घरात खुलत नव्हतं. त्यांच्या कर्तृत्वाला वाव नव्हता. त्यांच्या कर्तृत्वाला घरात किंमतच नव्हती. लग्नानंतरही वसंतरावांचा सुषमेच्या देखत वारंवार अपमान होऊ लागला. सुनेचं कोड कौतुक राहिलंच, पण तिलाही धारेवर धरल्यासारखी वागणूक मिळू लागली. आप्पासाहेब सुषमेच्या माहेरच्या माणसांबद्दल हेटाळणीच्या सुरात बोलत. त्यांच्या विद्वत्तेपुढं, श्रीमंतीपुढं सगळं जग तुच्छ होतं. वसंतराव कंटाळले आणि एक दिवस सरळ वेगळे राहिले. सुषमा आणि ते दोघांचं आयुष्य प्रथम काहीसं खडतर झालं. वसंतरावांनी वृक्षाची भाजून काढणारी सावली सोडली होती आणि त्यांचं स्वतःचं कर्तृत्व फुलणार होतं. दोघांचा संसार फुलला. सहजीवनातल्या सुखाने ती दोघं तृप्त झाली. दारासमोरच्या झाडाच्या रुपेरी शेंडा गदगदला, फांद्या हलल्या, पानांची सळसळ झाली. सुषमेची नजर लांबवर घरंगळली. लग्नाच्या दिवशी वसंतरावांनी सुषमेला विचारलं, नाव काय ठेवू तुझं? सुषमेची नजर खाली वळली. अंगावरचा भरजरी शालू सावरत ती मर्यादेने म्हणाली, आपल्याला आवडेल ते ठेवा आपण. तिच्या डोळ्यातलं गांभीर्य पाहून वसंतराव हसले. तुझ्या नावावर काय हक्क आहे माझा? लाजू नकोस, तुझं आवडतं ना सांग. माझं सुषमा नाव आवडलं नाही तुम्हाला? वसंतराव गंभीर झाले. त्यांनी सुषमेकडे पाहिलं. हो, आवडलं तर. लग्नाच्या आधी तुझ्या नावानं वेडं केलं होतं मला, व्याकुळ केलं होतं. सुषमा म्हणलं की तू माझ्या डोळ्यासमोर उभी राहत होतीस. लाजत लाजत मान खाली घालत होतीस. मग काय, सुषमाच नाव ठेव तुझं? सुषमा लाजली. डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिने त्यांच्याकडे पाहिलं. ती हळूच म्हणाली, हो. त्या आठवणीनं सुषमेच्या अंगावर गोड शिरशिरी आली. वसंतरावांच्या आयुष्यात ती स्वतःला पुरेपूर विसरली होती. वसंतरावांच्या प्रेमळ स्वभावानं आणि वागणुकीनं तिला जिंकलं होतं. नवेपणात त्यांनी तिचं कौतुक केलं होतं. फुलासारखी जपली होती तिला. सुषमेनेही आपलं गोड स्वभावाने त्यांना साथ दिली होती.
वसंतराव ऑफिसातून यायच्या वेळी ती दारात उभी राहून त्यांची वाट पाहिली. तिच्या डोळ्यात पाहिलं की वसंतरावांचा दिवसभराचा क्षीण उतरेल. सुषमेच्या प्रसन्न हास्यावर ते स्वतःला विसरत. ते उत्साहानं तिच्याशी बोलत, तिची चेष्टा करत. घरात कसं खेळतं वातावरण राहील. एकटेपणानं घालवलेली दुपार ती विसरून जाईल. तिला जेव्हा आपण आई होणार असं कळलं होतं तेव्हा ती हरखून गेली होती. तिची आणि वसंतरावांची एक छोटी प्रतिकृती जन्माला यायची होती. तिचं रूप पाळण्यात हुंदडणार होतं. खोड्यांनं नको नकोसं करणार होतं. तिच्या आयुष्याला पूर्णत्व येणार होतं. अल्लडपणे घालवलेले दिवस प्रौढपणे आठवणीत ठेवायचे होते आणि नव्या जीवाच्या आकांक्षा सफल करावयाच्या होत्या. नवा जीव, नवी जबाबदारी. सुषमेचं मन उत्साहानं फुललं. उत्साहाची कड नाजूकपणे थरथरली. एखाद्या डवरलेल्या फुलासारखी ती हुलकावली. तिच्या मनाचे पराग डोलले. एक प्रसन्न हास्य उमललं. विचारांची वेल धावली. स्मृतीच्या एका बाणगुळाला अडकली, थबकली. पुढंच सरकेना. एका लोकप्रिय मासिकात शशिकांतची हृदयाला पीळ पाडणारी कथा प्रसिद्ध झाली होती. हळूहळू तो लोकप्रिय कथाकार होत होता. प्रत्येक कथानायिकेच्या जागी तो सुषमेचं वर्णन करत होता. तिचा स्वभाव, तिची लाडिकपणे बोलण्याची पद्धत, तिच्या वागणुकीतले छोटे छोटे बारकावे तो जसेच्या तसे कथेत वर्णन करत होता. शशीच्या आठवणीनं सुषमा व्याकुळ झाली. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. शशी, कसा रे तू असा निष्ठुर झालास? सुषमेच्या पुढं पुरतं कॉलेज जीवन उभं राहिलं. नुसतंच शिक्षण देणारं नव्हे, तर तिच्या आयुष्यात अनेक आठवणी ठेवून जाणारं तिचं कॉलेज जीवन. कॉलेजमधल्या पहिल्याच आठवड्यात शशीची आणि तिची झालेली ओळख. टेबल टेनिसमधला तिचा प्रतिस्पर्धी आणि मागाहून साथीदार. त्याने आणि तिने रंगवलेले टेबल टेनिसचे सामने, उत्सुक विद्यार्थी-विद्यार्थिनींचे घोळके, आरडाओरड, पंचांचे निर्णय, दोघांचा विजय, अभिनंदनाचा वर्षाव आणि मग जीवनमधल्या फॅमिली रूममधलं ऑरेंज एकाच बाटलीतलं, शशीचे किलकिले डोळे, मिशांची काळी रेघ, कपाळावरची झुलप आणि ओके म्हणायची ती लकब. सुषमेचा कंठ दाटून आला. शशीच्या आठवणीने ती व्याकुळ झाली. कॉलेजच्या मासिकात छापून आलेली त्याची कथा जेव्हा तिने वाचली होती, तेव्हा ती खूप रागावली होती. कारण काय? तर आपण थोडं बहुत लिहितो हे शशीनं तिच्यापासून लपवून ठेवलं होतं. आणि मग तिच्या सहवासात त्याची प्रतिभा खुलत होती. तो लिहित होता आणि खेळत होता. त्याच्या दोघांच्या खेळानं सारं कॉलेज दणाणून सोडलं होतं. त्यांच्या खेळाची आणि प्रेमाची सगळ्या कॉलेजभर चर्चा झाली होती. इंटर कॉलेजिएट नंतर इंटर युनिव्हर्सिटीसाठी त्यांना प्रिन्सिपलने सन्मानानं पाठवलं होतं. विजयी व्हा असा आशीर्वाद दिला होता. नंतर टायची गाठ घट्ट करत ते मिश्किलपणे म्हणाले होते, लग्नाला बोलवलं पाहिजे ना? आणि मग सुषमा लाजली होती, भारावली होती. आणि नंतर सगळा डाव उधळला गेला होता. सगळं अनपेक्षित घडत आलं होतं. सुषमेला घरून लग्नाची घाई होत होती. तिची आजी काही दिवसांचीच सोबती होती. म्हातारीचे डोळे नातीचं लग्न पाहून निवळणार होते. सुखासमाधानानं ती डोळे मिटणार होती. शशीची BA पास होण्याची लक्षणं दिसत नव्हती. तो कायम स्टुडंट्स हॉलमध्ये टेबल टेनिस खेळत असे. प्री डिग्रीला आलेल्या मीरा अडवाणीशी त्याला परिचय वाढत चालला होता. पण तिला लग्नाबद्दल बोलण्याचं जमतच नव्हतं. तिच्यासाठी स्थळ बघणं चाललं होतं. ती बाहुलीसारखी उभी राहत होती. विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होती. एक दिवस ती नाईलाजानं भोल्यावर उभी राहिली. मग सगळं सुरळीत होत आलं होतं. वसंतरावांच्या प्रेमळ स्वभावानं तिला जिंकलं होतं. मनाचा कोंडमारा असह्य होऊन एकदा रडत रडत तिनं सगळं वसंतरावांना सांगितलं होतं. ते काहीच टोचून बोलले नव्हते. उलट काफ लव म्हणून अशा गोष्टी सोडून द्यायच्या असतात असं म्हणाले होते. ती शशीची आठवण विसरत होती. पण त्याच्या कथेने त्याच्या स्मृती सुषमेच्या अंतःकरणावर थरथरल्या. तिच्या हृदयावर अनेक प्रहार झाले. सुषमा पुटपुटली, देवा किती रे निष्ठुर आहेस. शशी आणि मी का अशी जीवघेणी फूट पाडलीस आमच्यात? सुषमा थांबली. विचार करता करता थांबली. ताटातले तांदूळ बघून तिला बरं वाटलं. तिच्या पोटातला जीव हुंकारला. ती सुखावली. मातृत्वाच्या भावनेने बहरून निघाली. धन्यवाद.